भार्गवजननी नमो नमः, श्री मूळपीठ वासिनी नमो नमः, कुलस्वामिनी नमो नमः, सती रेणुके नमोस्तुते, जमदग्नी भार्या नमो नमः, माहूर वासिनी नमो नमः, रेणुदुहिते नमो नमः, सती रेणुके नमोस्तुते. नमस्कार. ट्रॅव्हलर महेश या आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण आलो आहोत महाराष्ट्राच्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या पवित्र माहूर गडावर. या व्हिडिओमध्ये आपण रेणुका मातेचे मंदिर, त्याचा इतिहास आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. रेणुका मातेचे हे मंदिर महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील माहूर या ठिकाणी स्थित आहे. हे ठिकाण मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवरच आहे. आई रेणुका माता या भगवान परशुरामांच्या माता असून त्यांना आदिशक्तीचं स्वरूप मानलं जातं. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक अत्यंत प्राचीन, जागृत आणि चमत्कारिक शक्तिपीठ जिथे माता स्वतः तांदळ रूपात विराजमान आहे. ही आहे परशुरामांची माता, माहूरगडावरील श्री रेणुका माता. नांदेड जिल्ह्यातील माहूरगड हे महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत शक्तिपीठ मानले जाते. येथील श्री रेणुका माता महाराष्ट्रातील, कर्नाटकातील आणि आंध्र प्रदेशातील अनेक कुटुंबांची कुलदेवी आहे. या माहूरगडावर रेणुका माता, श्री दत्तात्रेय आणि परशुराम ही 3 दिव्य शक्ती एकत्र अनुभवायला मिळतात. रेणुका देवी हे भारतातील प्रमुख 51 शक्तिपीठांपैकी एक पीठ आहे. या देवीला एकवीरा, यमाई, येलुआई तसेच येल्लम्मा अशा विविध नावाने विविध प्रांतात संबोधले जाते. ही देवी आदिशक्तीचे प्रकट रूप महाकाली म्हणून पूजली जाते. रेणुका माता म्हणजे साक्षात आदिशक्ती पार्वती देवी होय. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू व काश्मीर या राज्यात देवीचे अनेक उपासक प्रामुख्याने आढळतात. महाराष्ट्रात माहूरगडा व्यतिरिक्त दैत्य संहारासाठी व भक्त कल्याणासाठी आई रेणुका माता यमाई, एकवीरा, मोठा देवी, पद्माक्षी रेणुका, जीवदानी अशा विविध अवतारांमध्ये प्रकट झाली. रेणुका देवीला साऱ्या जगाची आई अर्थात जगदंबा मानतात. रेणुका माता ही क्षत्रिय, ब्राह्मण, आदिवासी व पतितांची माता व रक्षक म्हणून सर्वांकडून पूजली जाते. त्याचबरोबर कोळी, आगरी या लोकांची आई म्हणून तिचे एकवीरा आणि महावीरा जीवदानी हे रूप प्रसिद्ध आहे. माता रेणुकाची एक कथा आहे. या कथेनुसार रेणुका मातेचा वध त्यांच्या मुलाने म्हणजेच परशुरामांनी आपल्या पितृ आदेशावरून केले. त्यानंतर परशुरामांना आपल्या मातेची आठवण येऊ लागली होती. तसेच ते दुःखी झाले असून शोकाकुल झाले होते. त्या क्षणी आकाशवाणी झाली, तुझी आई तुला दर्शनासाठी येईल, पण तू मागे वळून बघू नकोस. परंतु परशुरामांना आपल्या आईची भेटण्याची ओढ लागली होती. त्यामुळे त्यांनी मागे वळून बघितले आणि त्यावेळी रेणुका मातेचा चेहरा जमिनीतून वर आला होता. परशुरामांना तेवढेच दिसले. त्यामुळे माहूरगडावर रेणुकेच्या या तांदळ रूपातील मुखाचीच पूजा केली जाते. या डोंगरावर परशुरामांना आपल्या मातेचे दर्शन घडले. त्यामुळे या डोंगराला मातापूर म्हटले जाऊ लागले. तसेच शेजारीच आंध्र प्रदेशातील ऊर गाव असल्यामुळे माऊर आणि आता ते माहूर म्हणून ओळखले जाऊ लागले. या माहूरगडावर रेणुका देवीला विड्यांच्या पानाचा म्हणजे तांबुलाचा नैवेद्य दाखवण्याची खास परंपरा आहे. हा नैवेद्य खलबत्त्यात कुटून देवीला अर्पण केला जातो. अजून एका कथेनुसार माता पार्वतीने कुब्ज नगरीच्या राजाच्या पोटी जन्म घेतला आणि तिचे नाव रेणू ठेवले. उपवर झाल्यावर त्यांचे लग्न शंकरांचे अवतार मानल्या जाणाऱ्या ऋषी जमदग्नीशी करण्यात आले. ऋषी जमदग्नी हे फार तापट होते. ऋषींच्या आश्रमात फार शिष्य शिकवणी घेण्यासाठी राहत असे. ऋषींच्या आश्रमात कामधेनू नावाची एक गाय होती जी सर्वांची इच्छा पूर्ण करायची. एकदा या नगराचा राजा सहस्त्रार्जुनाने कामधेनू बघितल्यावर ऋषींकडे तिची मागणी केली.
परंतु ऋषींना नकार दिला व यावर संतापून त्याने ऋषीपुत्र परशुराम नसताना या आश्रमावर हल्ला करून ऋषी जमदग्नी यांना ठार केले. नंतर ऋषीपुत्र परशुराम तेथे आल्यावर त्यांना घडलेला प्रकार कळाला. त्या क्षणी त्यांनी सर्व क्षत्रियांना संपवण्याची प्रतिज्ञा घेतली आणि वडिलांचे अंत्यसंस्कार कोऱ्या जमिनीवर करण्याचे निश्चय करून वडिलांचे प्रेत घेऊन आईसह भटकंती करत ते माहूरगडावर आले. इथे पूर्वीपासून वास्तव्यास असलेले श्री दत्तात्रेयांनी त्यांना मदत केली आणि वडिलांसाठी त्यांनी कोरी जागा शोधून दिली. त्यानंतर भगवान परशुरामांनी आपल्या बाणाने तेथे मातृकुंड, अमृतकुंड असे अनेक प्रकारचे कुंड निर्माण करून त्याच पानाने आंघोळ घालून आपल्या पित्याचे अंत्यसंस्कार केले. त्यांच्या पित्यासह त्यांची माता रेणुका देखील सती गेल्या. या माहूरगडावरील ही रेणुका मातेचे मंदिर प्राचीन पद्धतीचे असून देवगिरीचे यादवांनी 800 ते 900 वर्षापूर्वी ते बांधल्याचे सांगितले जाते. तसेच या मंदिराची रचना गाभारा आणि सभामंडप अशी आहे. गाभाऱ्यात कोणालाही प्रवेश नाही. येथील गाभाऱ्याचे प्रवेशद्वार हे चांदीच्या पत्र्याचे आहे. देवीचा मुखवटा तब्बल 5 फूट उंच असून रुंदी 4 फूट इतकी आहे. जवळच तेलाचा आणि तुपाचा दिवा तेवलेला आहे. या देवीचा मुखवटा हा पूर्वाभिमुख आहे. देवी आईने डोक्यावर चांदीचा टोप घातलेला आहे. सुवर्णभूषणे परिधान करून देवी पितांबर नेसलेली आहे. भाळी मळवट भरलेले असून मुखात तांबूल घेऊन आहे. मुखावर सहस्त्र सूर्याचे तेज असलेली माता रेणुकेचे मोहक रूप डोळ्यातच साचवून ठेवण्यासारखे आहे. या देवीच्या मंदिरासमोरून आपल्याला रामगड उर्फ माहूरचा किल्ला, त्यासोबतच दत्तात्रय शिखर व अनुसूया माता यांचे शिखर नजरेस पडते. रेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी आपल्याला चांदीने मढलेल्या दारातून प्रवेश करावा लागतो. रेणुका मातेच्या विविध पूजा मंत्रोच्चाराने साऱ्या गाभाऱ्यात एक चैतन्य आणि पवित्र वातावरण निर्माण होते. शारदीय नवरात्र हे माहूरगडावर पवित्र वातावरणात आणि श्रद्धेने साजरा करतात. 9 दिवस या गडावर भाविकांची गर्दी उसळून येते. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवसापासून ते दसऱ्यापर्यंत दररोजचा नैवेद्य म्हणजे दहीभात आणि पुरणपोळी दाखवतात. ललिता पंचमीला नवीन वस्त्र आणि अलंकार दिले जातात. महापूजा आणि महाआरती केल्यावर भाविकांना प्रसाद देतात. तसेच जागरण गोंधळ करून रेणुकेचा उदो केला जातो. माहूरगडावर कोजागिरी पौर्णिमा, दिवाळी, शाकंभरी नवरात्र, चंपाषष्ठी, मकर संक्रांती, होळी हे सर्व सण साजरे केले जातात. या माहूरगडावर आपल्याला भगवान परशुराम यांचे प्राचीन मंदिर पाहायला मिळते. या मंदिराची रचना सभामंडप व गर्भगृह अशी आहे. गर्भगृहात भगवान परशुराम यांची प्रतिमा आहे व या मंदिरामागे यादवकालीन बारव देखील आहे. या बारवेचे देखील स्थापत्य हे बघण्यासारखे आहे. या बारवेत दोन्ही बाजूंनी उतरण्यासाठी पायरी मार्ग आहे. या बारवेला अमृतकुंड असे देखील म्हणतात. ही होती माहूरची आई रेणुका देवी यांची थोडक्यात माहिती. आई रेणुका मातेचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर राहो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व ट्रॅव्हलर महेश या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.